मंडळी नमस्कार. मी प्रवीण ताडे. सध्या अमरावतीच्या पत्रकारिता क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रात एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय. बाप्पा अशी चर्चा चालू आहे मस्त त्याची की रोज कोण्या ना कोण्या पेपरात काहीतरी बातमी येते. विषय आहे की आमचे ज्येष्ठ पत्रकार असणारे हरीश राठी सर आणि त्या ठिकाणचे एक व्यावसायिक तथा भूतपूर्व राजकारणी बाळाभाऊ तळोकार याच्या मधात काहीतरी कुचूर मुचूर काय नेमकं काय चालू आहे आणि काय माहीत, त्याच्यानं राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात फार मोठी सध्या चर्चा झाली. या विषयावर एक अमरावतीचे एक जबरदस्त यूट्यूबर आहेत, सोशल मीडिया देव फ्रॉम अमरावती याने एक व्हिडिओ केला. तो व्हिडिओ पहिल्यांदा आपण तो की देव फ्रॉम अमरावती वाल्यानं या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं. सबसे पहले आप इस व्यक्ति की शक्ल ध्यान से देख लो. ये जो व्यक्ति मैं आपको बता रहा हूँ, ऐसे व्यक्ति समाज पर धब्बा है. इस व्यक्ति का नाम है बाला विष्णुपंत तड़ोकार. तो क्या हुआ भैया, फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी किसी टीवी चैनल ने, अमरावती के मीडिया चैनल ने भैया जी की न्यूज छाप दी कि भैया जी के काले काम चलते हैं. भैया जी के काले काम मतलब शराब बेचना है ना, थोड़े गलत कार्यों में बच्चों को प्रेरित करना. तो मीडिया ने खबर छाप दी. तो भैया जी क्या करते हैं, न्यूज चैनल के संचालक जिस न्यूज ने उनका खबर छापा था, उनकी बीवी जी को भरे चौक में पकड़ लेते हैं कि बोलते हैं कि तेरे पति को बोल कि मेरी न्यूज ना छापे. घटना का टाइम था 25 जून 2026 की रात करीब 8 बजे, जब पीड़िता सिंधी चौक, मतलब जो मीडिया है जिसने खबर छापी है, उनकी बीवी सब्जी खरीदने के लिए रुकी थी. तो ये व्यक्ति पकड़ लेता है और महिला को बीच सड़क पर रोककर अभद्र भाषा का प्रयोग करता है. उसी के साथ साथ आरोपी ने धमकी पर लहजे में कहा, अपने पति को समझा दो मेरे खिलाफ न्यूज चलाना बंद करे, तुम्हारे पति का मर्डर कर दूंगा. मतलब इनको खौफ है ही नहीं भैया. ये गप्पू गोला, ये मोटू पतलू मेगा मोटू, इनको पुलिस का खौफ, वर्दी का खौफ क्यों नहीं है, सबसे पहला सवाल. दूसरे सवाल, इनके काले काम होते हैं और कोई न्यूज वाला इनको एक्सपोज करता है तो ये इनके घर पे क्यों ना बीवी को, अरे मेन टू मेन ना सर, मेन टू मेन, मरद टू मरद लड़ेगा ना सर, है एक तो ये इंसान आदमी. तो फिर भैया यहाँ पे अश्लील भाषा का उपयोग कर महिला का विनय भंग करने का प्रयास भी किया गया. पीड़िता के विरोध करने पर आरोपी ने तुझे भी देख लूंगा कहते हुए जान से मारने की पुनः धमकी दी और अपनी सफेद रंग की 4 पहिया गाड़ी में बैठकर वहां से फरार हो गया. तो पुलिस ने यहाँ पर आरोपी बाला विष्णुपंत तड़ोकार के खिलाफ धारा 75(1) विनय भंग, उसके बाद तथा धारा 351(3) जान से मारने की धमकी के अंतर मामला दर्ज किया है. अच्छा, जैसे मामला दर्ज होता है भैया जी भाग जाते हैं. अमरावती में न्यूज चैनल महिला डायरेक्टर के साथ खौफनाक घटना, भरचौक रोककर अश्लील भैया फरार हो जाते हैं. महिला दर्ज हुई, गुना दाखिल होताच बाला विष्णुपंत तड़ोकार फरार. अब ये अपने मोटू काका भाग गए. तो सबसे पहले सवाल उठता है कि इनको खौफ क्यों नहीं है प्रशासन का. अगर ये शराब बेच रहे, युवाओं को शराब के एक गंदे ट्रैप में फंसा रहे, तो वाई दे हैव नो फियर. इनके पीछे कौन से ऐसी शक्ति का हाथ है भैया कि ये इतने तड़मटर करते हैं और इलीगल काम करते हैं. और किसी महिला को ऐसे करना है बस क्योंकि उसके पति ने इसके खिलाफ एक खबर छापी, तो उसके महिला को उसके बीवी को टारगेट करना और बोलना कि मैं तेरे साथ कुछ कर दूंगा, तेरे प्रति कुछ कर दूंगा, और एक अश्लील कार्य करना, ये कहाँ तक सही है आप मुझे बताएं. क्या लगता है आपको, कमेंट्स में बताएं. जय हिंद, जय विदर्भ. मेक श्योर टू फॉलो देव फ्रॉम अमरावती. देव फ्रॉम अमरावती जे भाऊ बोलले, मस्त एकदम जबरदस्त व्हिडिओ असतात त्याचे. बाबा कधी कधी होते म्हणा एखाद्या वेळेस काही, पण ठीक आहे, ते माणसाच्या आयुष्यात, आमच्याही पत्रकारिता क्षेत्रात हे विषय वादग्रस्त विषय होतात, पण त्या विषयात काहीतरी सोल्युशन निघून झालेली एखादी चुकी पदरात टाकून पुढे जात लागत असते. पण याच्यावर जे बाळाभाऊ तळोकार आहेत, या बाळाभाऊनं एक पत्रकार परिषद घेतली होती पत्रकार संघाच्या आमच्या एका कार्यालयात. याच्यावर बाळाभाऊची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते आपण पूर्ण पत्रकार परिषद म्हणजे A to Z पत्रकार परिषदमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते चर्चा तुम्ही ऐकून घ्या. माझ्याकडून तुम्हाला सांगू इच्छितो की माझं हातकुली येथे हॉटेल आहे. हॉटेलला माझ्या 15 वर्ष झाले. फक्त जेवणाचं हॉटेल आहे, गार्डन रेस्टॉरंट आहे, लॉन आहे, मंगल कार्यालय आहे, हॉटेल आहे. आणि माझ्या हॉटेलमध्ये माझ्याकडे स्वतःकडे दारू पिण्याचा परवाना आहे. मलाही एक दारू पिण्याचा शौक आहे, माझ्याकडे परवाना आहे. तर हा माझ्याकडे परवाना असल्यामुळे हा विनाकारण मला बऱ्याच 2 वर्षापासून टॉर्चर करत होता. सतत येणे, विनाकारण दारूची मागणी करणे, 4-5 लोकांना घेऊन येणे, जेवण द्यायला लावणे, पैशाची मागणी करणे, दारू पिऊन धिंगाणा करणे हॉटेलमध्ये. तर चला बा, गावचा आहे म्हणून मी त्या व्यक्तीचा सांभाळून घेतला, आतापर्यंत काही बोललो नाही. पण आता काही दिवसाच्या अगोदर त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला, तर त्याचा तो मित्र आहे आणि त्या संदर्भात ती त्वरित जर तक्रार CP कडे केलेली आहे. तर नवीन शर्मा
हा माझ्याकडे आला, त्यानं 50,000 रुपये याच्या जमानासाठी मला मागितले. म्हटलं पैसे कुठून देऊ, माझ्या काय संबंध आहे. मी पैसे दिले नाही म्हणून त्यानं कार्टून टाकणं चालू केले, खोट्या बातम्या टाकणं चालू केले, माझ्या हॉटेलचे फोटो टाकणं चालू केले. तरी पण मी कधीही त्याला प्रतिकार कोण्या गोष्टीचा बोललो नाही. पण आता मज्जा एवढा झाला का, त्याला एवढं वाटलं का एवढ्या मोठ्या बातम्या टाकल्यानंतर माझ्यापर्यंत बा कोणी येत नाही, मला कोणी 2 पैसे देत नाही थोडीच्या हिशोबानं, खंडणीच्या हिशोबानं. तर त्यानं आता रात्री एवढी म्हणजे हे गच्चीरोज पद आहे का 25 तारखेचा प्रकार आहे, 25 तारखेचा प्रकार आहे म्हणते. काल त्याने त्याच्या बायकोनं रिपोर्ट दिला, त्याच्या बायकोनं असं लिहिलं आहे मी त्या बाईचा भेटलो व मी भंग केला. मी पोलीसवाल्याने खुलेआम चॅलेंज करतो, जर मी कुठल्याही CCTV कॅमेऱ्यात त्या परिसरात कुठल्याही संदर्भात त्या बाईसोबत बोलताना, पहिली गोष्ट मी त्या बाईला ओळखत नाही, माझा काही कुठेही संबंध नाही, असा कुठेही जर दिसलो असेल तर मला त्यांना सांगा. आणि आम्ही रिपोर्ट दिला तर तुम्ही चौकशीत टाकता, त्यांनी रिपोर्ट दिला तर खटकन गुन्हा दाखल करता. हा कोणता नियम आहे. आजपर्यंत पोलीसमध्ये कित्येक प्रकरणं पेंडिंगमध्ये पडलेले आहे. तुम्ही तिथं कोणावर आजपर्यंत गुन्हे दाखल नाही केले अशा पद्धतीचे. आज असं काय वाटलं का मला गुन्हा दाखल करावं. आणि विनय म्हणजे या संदर्भात माझी अशा पद्धतीची बदनामी म्हणजे पोलीस खात्यानं सुद्धा त्याचा कुठंतरी हात दिसते मला. सांगायचं तात्पर्य त्यांनी विनाकारण छानशा करायला पाहिजे होती. अरे मी त्या परिसरात आहो का, CCTV कॅमेरा आहे. आणि सांगायचं तात्पर्य माझ्याकडे आता एक रिकॉर्ड आहे, मी त्या दिवशी संध्याकाळी 8 वाजताचा प्रकार म्हणते, मी 8 वाजता माझ्या हॉटेलमध्ये माझ्या कॅबिनमध्ये बसलो असल्याचा CCTV फुटेजमध्ये माझ्याकडे पुरावा आहे. जेव्हा मी माझ्या हॉटेलमध्ये मी भातकुली आहो, हा खोटा रिपोर्ट करताना ते कोणते PSI जाधव साहेब आहे, त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती. असा विनयभंगाचा गुन्हा करून मानसिक त्रास देणं, माझ्या फॅमिलीला डिस्टर्ब करणं, मी ना अरे नातू बनतो जवळचा माणूस राहो, आमच्या फॅमिलीवर काय बितते, हा नंगा आहे, त्याचा विषय नाही आहे. हा दारू पिऊन कुठं पडला काय, दारू पिऊन कुठं गेला, असे याचे कित्येक व्हिडिओ आहे आमच्याकडे. दारू पिऊन पडला, त्या बाईची विनयभंग केला, त्या नगरसेवक बाईनं एवढी मोठी बैजलपुऱ्यामध्ये तक्रार केली आणि ॲट्रॉसिटी ॲक्टची मागणी केली, तर त्याच्यावर आजपर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही. आम्ही सुद्धा 3 कंप्लेंटा केल्या, त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचा गुन्हा दाखल नाही झाला. आणि माझ्या पद्धतीची त्यानं खोटी तक्रार याच्या पत्नीनं दिली आणि एका ताबडतोब गुन्हा दाखल केला. एवढं पोलीस खातं आपलं प्रॉम्प्ट आहे का. हा एक कुठंतरी संशयास्पद बाब आहे. इथं त्या PSI साहेबाला ज्यानं गुन्हा दाखल केला त्याला फुलं चॅलेंज करतो का जर मी या प्रकरणात त्या परिसरात कुठेही दिसलो असन तर त्यांनी जे कारवाई करा ते करा ना, पण मी तिथं हावच नाही. मी माझ्या हॉटेलवर बसलो आहो, माझा कुठं संबंध नाही. पहिली गोष्ट मी कुठं बाहेर जात नाही. मी माझ्या संसारात, आमच्या पक्षात, आमच्या पक्षाचे नेते आता यांच्यासोबत हे सगळ्या महिला वर्गासोबत गेल्या 35-40 वर्षापासून काम करतो मी पक्षाचं. विदर्भ सामन्याचा संपादक राहिलो, 30 वर्ष पत्रकारिता केली. आजपर्यंत अशा पद्धतीचा कुठं डाग नाही आहे. आणि हा अशा पद्धतीचा मला येणं तर असा बायकोने आपल्या पत्नीला समोर करून असा खोटा रिपोर्ट देणं हे कितपत योग्य आहे का मला तुम्ही सांगा. आणि त्याला बरं विशेष म्हणजे तो MD खाते हे पोलीस खात्याला माहीत आहे. ओला साहेबांना कबूल केलं होतं, आम्ही भेटायला गेलो होतो नितीन भाऊ मी त्याला त्याच्याजवळ MDचं पाकिट आहे. विशेष म्हणजे MDचा धंदा करते, भातकुलीत काही जणांना पाकिटं देते, हा सगळा अवैध धंदा करते. विशेष म्हणजे दारूचा धंदा सुद्धा भातकुलीत त्याचा आहे, त्याची दारूचा धंदा त्याचा आहे स्वतःचा. तो नवीन शर्मा वसुली करते, हा प्रत्येक ठिकाणी खंडणी मागते. आतापर्यंत 25 ठिकाणी लाता खाल्ल्या होत्या, काही बायाचे डोळे खाल्ले. लाज शरम म्हणून काहीच नाही आहे. आता आमच्यासारख्या सज्जन माणसाला काही घेणं देणं नाही आहे. आम्ही या विषयातून आम्ही पत्रकारिता केली, पण अशा पद्धतीची पत्रकारिता केली नाही. आम्ही गोरगरीब YouTube चॅनल खोलून तुम्ही गोरगरीबाला न्याय द्यासाठी आहे, मनोरंजनासाठी आहे. अशा पद्धतीने एक वेळा बातमी टाकली, 4-4 वेळा तेच बातमी रिपीट करून टाकणे म्हणजेच त्यांना खंडणी मागण्याचा त्याचा 100% उद्देश आहे. या उद्देशानं त्याचा उद्देश आहे. मी पोलीस खात्याला मी विनंती करतो, आपण माझ्यावर केलेल्या गुन्हा दाखल केला त्याची संपूर्ण चौकशी करा. चौकशी करून मला न्याय द्या. माझा कुठेही गुन्हा नाही आहे आणि मी दिलेल्या तक्रारीवर त्याच्यावर सखोल कारवाई करा. आणि तुमची त्यानं दिशाभूल केलेली आहे, त्याच्या पत्नीनं अशा पद्धतीचा रिपोर्ट घेऊन गृह खात्याची दिशाभूल केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मी या ठिकाणी तुमच्यासमोर विनंती करतो. आणि तुम्ही मला सर्वजण सपोर्ट करावा हीच मला नम्र विनंती. आता बाळाभाऊजी सारी पत्रकार परिषद तुम्ही ऐकली, पण
हरीश राठी सरच्या अमरावती सिटी न्यूज फेसबुक पेजवर की नाही मला एक पोस्ट दिसली होती. सध्या तुमच्या फेमवर ते पोस्ट दिसत असेल की भारत असं काहीतरी त्याच्यावर बोलले आहेत आणि सध्या त्याच्यावर आणखून वातावरण चेंज होऊन आलं. म्हणजे एक पत्रकार, व्यावसायिक, राजकारणी याच्या मधात असणारी जी लढाई आहे की नाही यानं सध्या अमरावती शहरात लय मोठी चर्चा आहे. तर हरीश राठी सरांच्या या पोस्टवर बाळाभाऊ तळोकारनं एक प्रतिक्रिया त्याची सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे. ते नेमकी काय आहे ते आपण पाहून घेऊ. जो 36 गुन्हे आहे याला तळीपार करा. जर मायावर 36 गुन्हे यानं सिद्ध करून दाखवून द्या, मी भर चौकात फाशी घ्यायला तयार आहो, नाही तर यानं फाशी घ्या. बरं असं आहे का माया वयाच्या मानाचं मला असं बोलूची वाटत नाही त्या चिल्लर पोट्ट्या संघ, कारण ते लायकीचंही नाही आहे, लायकी नाही आहे. त्याचा बाप चांगला आहे मोहन राठी, त्याचा आजा चांगला होता बल्लम शेठ म्हणून माझ्या घराच्या बाजूनच घर होतं आणि त्याचा बाप एक नंबर माणूस आहे. मोहन भाऊ एक नंबर माणूस आहे. पण हे सायाचं कसं झालं काय झालं याचं मला काही माहित नाही आहे. पण एक नंबरचा लीड. यात तुम्ही सुरुवातीला देव फ्रॉम अमरावती यायचं म्हणणं ऐकलं, त्याच्यानंतर बाळाभाऊची पत्रकार परिषद ऐकली, त्याच्यानंतर हरीश राठी सरनं त्या फेसबुक पोस्ट टाकली ते पाहिली आणि याच्यावर बाळाभाऊ जे तळोकर आहे त्यांचं क्लिरिफिकेशन सध्या ऐकलंय. हे सारं चक्र या गोष्टीतून नेमकं होऊन राहिलं. नेमकं या गोष्टीचं मूळ कारण काय आहे, काय काहीच राजीव समजून राहिलं ना. पण सध्या म्हणजे तसं एकूण तिकून हलकं फुलकं पाणी पाऊस चालू झालं ना, पण त्या पाणी पावसात या एका विषयाच्यानं अमरावती शहरातल्या राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात लय मोठं वादळ निर्माण झालं. एका बाजूनं वरिष्ठ पत्रकार आणि दुसऱ्या बाजूनं राजकीय तथा दिग्गज व्यावसायिक याच्या मधात हे जे काय म्हणतो वादग्रस्त विषय, नेमका तो वादग्रस्त विषय काय, मी या माध्यमातून हरीश राठी सर यायला विनंती करतो की सर बुवा एखाद्या वेळेस आम्हाला बी तुमचा विषय माहीत होऊन द्या ना. मा नंबर मी खाली डिस्प्लेवर टाकलेला आहे. याशिवाय जे बाळाभाऊ तळोकार आहेत यायला सुद्धा विनंती करतो तुमचं नेमकं काय म्हणणं आहे. तुम्हीच दोघं एकामेकात भांडता काय, ते भांडण एखाद्या आमच्यासारख्या मीडियावाल्याजवळ येऊ द्या, म्हणजे बाकीचे हे गोष्ट माहीत होईल. या सर्व व्हिडिओत मी हरीश राठी सर आणि बाळाभाऊ तळोकार हे दोन सन्मानपूर्वक शब्द वापरल्यात. मला कोणाच्या भांडणात काही ते आगीत म्हणतो ना तेल तूप टाकायचा विषय करायचा नाही आहे. पण नेमकं तुमचं भांडणाचं कारण काय, हे जर गावरान 90 सोबत एखाद्या वरळी भाषेत जर संभाषण झालं ना तर चांगलं होईल. मी खाली नंबर दिला बा, तुम्हाला जे ज्याले कोणाला वाटते त्यानं त्याचं म्हणणं गावरान 90 सोबत शेअर करा. आपल्याला हे कसं आहे, ह्या साऱ्या म्हणजे प्रकरण आहे की नाही याचं मूळ माहीत करून घ्यायचं आहे. ही माझी बातमी कशी वाटली, काय वाटली, खाली कॉमेंट्स करून नक्की कळवा.